नमस्कार मित्रांनो, आज आपण ज्या टॉपिकबद्दल विचार करणार आहोत तो टॉपिक म्हणजे भारत जनगणना, भारताची जनगणना. आता भारताची जनगणना हा टॉपिक आम्ही का घेतला तर तुम्हाला माहीत आहे की सध्या डिजिटल जनगणना होणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण डिजिटल जनगणना ह्या विषयावर जाणार आहोत. तर जनगणना म्हणजे काय आणि जनगणना का केली जाते, तर सगळ्यात महत्त्वाचं जे आपण ते परीक्षेची तयारी करतात त्यासाठी आहे. जनगणना ही दर 10 वर्षांनी होते. जनगणना केल्यानंतर आपल्याला आपल्या देशाची स्थिती माहिती होते. त्यानंतर सरकारला वेगवेगळ्या योजना आखण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे देशाचा विकास हा चांगला होऊ शकतो. त्यासाठी जनगणना करणं आवश्यक असतं. ओके, पहिली जनगणना कधी झाली तर आपण जनगणनेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर गेलो तर आपल्याला माहिती काय मिळेल. पहिली जनगणना कधी झाली, ती पहिली जनगणना होती 1872ची. हे बघा, 1872 म्हणजे काळ ब्रिटिश काळामध्ये 1872 मध्ये पहिली जनगणना झाली. पण पहिली जनगणना झाली ती अपूर्ण जनगणना होती. प्रॉपरली डेटा माहिती नव्हता, नॉर्मल तरीकेने जनगणना गेली होती. त्यानंतर एक अधिकृतरित्या जी जनगणना झाली, जिला आपण पूर्ण जनगणना म्हणतो, ती झाली होती 1881ला जनगणना. 1881ला जनगणना. आणि शेवटची जी जनगणना झाली होती 2011ला. आणि तिथून जर आपण 10 वर्ष पकडले म्हणजे 2021ला होणे अपेक्षित होते, 21-22ला. पण 21-22च्या काळामध्ये कोविडचं सगळ्या जगभरामध्ये थैमान असल्यामुळे 2021-22ची जनगणना नाही होऊ शकली. 21-22ची जनगणना नाही होऊ शकली. कारण कोविड असल्या कारणामुळे 2021 आणि 22ची जनगणना नाही होऊ शकली. त्यामुळे यावर्षी 2026-27 मध्ये सरकारने जनगणना करण्याचा निर्णय केला आणि ती जनगणना ही डिजिटल जनगणना म्हणून होणार आहे. ती भारतात डिजिटल जनगणना ही पहिली डिजिटल जनगणना असणार आहे. ओके, जर आपण 2011च्या माहितीनुसार जर आपण माहिती काढली की आपल्या देशाची जनगणना लोकसंख्या किती होती, लिंग गुणोत्तर किती होतं, साक्षरता दर किती होता, कोणत्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या होती, कोणतं राज्य साक्षर होतं, कोणतं राज्य सगळ्यात कमी साक्षर होतं, ही सगळी माहिती आपण थोडक्यात बघणार आहोत. थोडक्यात असणार आहे. तर पहिल्यात सगळ्यात लोकसंख्या 2011च्या माहितीनुसार भारताची लोकसंख्या ही 121 कोटी होती. भारताचं 2011च्या माहितीनुसार लिंग गुणोत्तर हे 943 होतं. भारताची साक्षरता दर ही 74.04% ही भारताची साक्षरता दर होतं. आणि त्यानंतर 2011च्या माहितीनुसार सगळ्यात साक्षर जो राज्य होता हे केरळ राज्य होतं, हे तुम्हाला माहितीच असेल. आणि सगळ्यात कमी साक्षर राज्य ही बिहार. आणि 2011च्या माहितीनुसार सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारं राज्य हे उत्तर प्रदेश आणि सगळ्यात कमी लोकसंख्या असणारे राज्य हे सिक्कीम. आणि सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला नेहमी क्वेश्चन पडतो, सर ही जनगणना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत होते, ही जनगणना कोण करतं. जसं की इलेक्शन्स जर आपल्याला बघायला गेलं, निवडणुका ह्या जशा इलेक्शन कमिशनच्या अंतर्गत होतात, तशीच ही जनगणना रजिस्टर्ड जनरल्स ऑफ इंडिया या ठिकाणी बघा, रजिस्टर्ड जनरल्स ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत होते आणि गृह मंत्रालयाच्या अंतर्गत ही जनगणना केली जाते. आणि 2011च्या जनगणनेनुसार आपल्याला जर माहिती बघायला गेलं तर लोकसंख्येची घनता ही 382 प्रति किलोमीटर होती. ही बेसिक माहिती भारत जनगणना 2011नुसार. आता ही आपण थोडक्यात बेसिक माहिती बघितली. या बेसिक माहितीमध्ये आता आपल्याला माहित आहे की यावेळेस आता आपला क्वेश्चन्स यावरती कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. जी आपल्याला येणारी जी परीक्षा आहे, कोणती परीक्षा आहे माहिती आपल्याला, बॉम्बे हायकोर्ट म्हणजे हायकोर्ट. याच्यामध्ये येणारे अपेक्षित क्वेश्चन कोणते असू शकतील सर, याच्यावरती प्रश्न कशा प्रकारे पडू शकतात ते आपण थोड्या क्वेश्चनची माहिती घेणार आहोत.
याच्यामध्ये मी काय क्वेश्चनची लिस्ट आम्ही काढली, ती लिस्टमध्ये आपण माहिती घेणार आहोत. हे बघा, भारताच्या जनगणनेवर आधारित असणारे काही MCQ प्रश्न. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आपण बघूयात. भारताची जनगणना ही किती वर्षांनी होते? भारताची जनगणना 5 वर्षांनी, 8 वर्षांनी, 10 वर्षांनी, 12 वर्षांनी, तर किती वर्षांनी? तर ती 10 वर्षांनी होते. समजला हा पहिला क्वेश्चन. सेकंड क्वेश्चनकडे आपण वळूयात. भारताची पहिली जनगणना ही कधी झाली? भारताची पहिली जनगणना, याचं उत्तर बघा, 1901 झालीच नसेल. 1857 नाहीच आहे, तो उठाव आहे. त्यामुळे इथे आपल्याला कोणते ऑप्शन एलिमिनेशन करता येतील हे पण आपलं बघणं गरजेचं आहे. त्यानुसार आपण बघायला गेलं तर 1872ला ही पहिली जनगणना झाली. पण अधिकृत जनगणना, जी की नियमित जनगणना म्हणतो, त्याला आपण पूर्ण जनगणना म्हणतो, ती जनगणना झाली 1881ला. म्हणजे भारताची पहिली नियमित जनगणना कधी झाली? तर ती झाली 1881ला. म्हणजे याचा ऑप्शन्स आहे बी. आता आपण चौथ्या क्वेश्चनकडे वळूयात. चौथा क्वेश्चन काय सांगतो? 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती होती? 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या ही 121.08 कोटी एवढी होती. हे लक्षात ठेवा, 121 कोटी. ओके. पुढचा क्वेश्चन आपण बघणार आहोत. 2011च्या जनगणनेनुसार साक्षरता दर किती होता? तर साक्षरता दर हा 74.04% हा होता. हा क्वेश्चन समजला. आणि याच्यावरती आपल्याला अजून क्वेश्चन पडू शकतो. आता मला सांगा बरं, साक्षरतामध्ये सगळ्यात साक्षर राज्य आपण म्हणूया, साक्षर राज्य कोणतं? बरोबर, केरळ. कोणतं असणार आहे? केरळ असणार. केरळ होतं. आणि 2011च्या जनगणनेनुसार सगळ्यात कमी साक्षर राज्य कोणता? कमी साक्षर, बरोबर, बिहार. कोणतं? बिहार. म्हणजे आपल्याला अशा अँगलनंही क्वेश्चन बघायच्यात. आपण जर ह्या क्वेश्चनला अशा अँगलनुसार बघितलं आणि अशा प्रकारे त्या पेपरवरती नोट्स काढल्या तर ते आपल्याला खूप फायदेशीर पडू शकतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण वळणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन आहे 6वा क्वेश्चन. त्याच्यामध्ये असं विचारलंय, जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर किती? 2011च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर किती? 943. म्हणजे 1000 पुरुषामागे 943 महिला होत्या. हे लक्षात द्या. असं बघायला लागलं तर खरंच खूप कमी लिंग गुणोत्तर आहे. आता पुढच्या क्वेश्चनकडे आपण वळणार आहोत. पुढचा क्वेश्चन, 2011मध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं? सांगा बरं. बरोबर, कोणतं असणार आहे? उत्तर प्रदेश, UP. बरोबर. आता सर्वात कमी लोकसंख्या असलेलं राज्य माहित आहे? बरोबर, सिक्कीम. कोणतं? सिक्कीम. हे सगळ्यात कमी लोकसंख्या असलेलं राज्य आहे, सिक्कीम. आता मला सांगा, भारताची जनगणना कोण करतं? मी तुम्हाला आता सांगितलं होतं, कोण करतं? IBI करतं का? शक्यच नाही. RBI कशी करणार? बरोबर आहे. शिक्षण मंत्रालय कदाचित, जर माहिती नसलं, आपण वाचलं नसलं तर आपण शिक्षण मंत्रालय करू शकलं असतं. का असं? कारण आपल्याला माहिती आहे की प्रत्येक गावामध्ये लोकसंख्या हे शिक्षकच बघतात. त्यामुळे चुकून तुम्ही शिक्षण मंत्रालय असं नका लिहू. ओके, याचं उत्तर असणार आहे. मग आपल्याला प्रश्न पडतो गृह मंत्रालय म्हणल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये प्रश्न येतो पोलीसवाले थोडे येतात आपल्या घरी तर शिक्षक येतात. इथं थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे याचं उत्तर आहे गृह मंत्रालय. हे लक्षात ठेवा. हे क्वेश्चन खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतरच आपण पुढील क्वेश्चन बघणार आहोत. म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचे क्वेश्चन होते. हे आपण क्वेश्चन बघितले. तुम्हाला जर अजून अशा काही क्वेश्चनची जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही मला खाली कमेंट्स करू शकता. मी तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन देण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्हाला जर ह्याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर मला तुम्ही कमेंट करा. मी तुम्हाला ह्या टॉपिकविषयी किंवा येणाऱ्या कोणत्याही एक्झामविषयी तुम्हाला आम्ही जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं माहिती आहे, आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे येणारी ज्या सरकारी नोकरी असतील, येणाऱ्या वॅकन्सीज असतील, त्याची आम्ही माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच फॉलो करा. बघा, ह्या चॅनलमध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहिती मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही जर परीक्षाची तयारी करत असणारे असाल त्याच्यामध्ये तुम्हाला खूप फायदेशीर असणार आहे. आम्ही प्रत्येक एक्झामची व्यवस्थितपणे, तेचबरोबर PYQ क्वेश्चनची माहिती काढून, वॅकन्सी किती असतील ही सगळी माहिती काढून, डेटा काढून आम्ही तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करू. तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्यासाठी धन्यवाद. थँक्यू.